कर्णाचे निवडक बाण माझ्या किरीटावरून धनछडी पक्षाच्या थव्यासारखे सुसू असा आवाजाचा पट्टा रेखत धावत होते. या घटकाभराच्या घनघोर युद्धात त्यानं कधी चुकूनसुद्धा एकही बाण माझ्या दिशेने काही फेकला नाही. संतप्त झालेल्या अर्जुनानं मनाच्या निर्धारानं मस्तकावरचं ओघळणारं वस्त्र सावरून आग्नेयास्त्रापूर्वीचे सूचक मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. अंजनीच्या फुललेल्या वृक्षदंडासारखा आता तो फुलून निघाला होता. एक प्रकारचं अतीव दिव्य तेज त्याच्या मुद्रेवरून ओसांडू लागलं. लालभडक पिसांचे भरगच्च तुरे माथ्यावर मिरवणारे हजारो कारंडव पक्षी द्वशद्वतीच्या पात्रावर एकदम झेपावावेत तसे अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातून सुटलेले अगणित अग्निबाण माझ्या डोक्यावरून आग ओकत समोर फरफरत धावू लागले. सगळ्या आकाशमंडलाचं यज्ञकुंडच झालं आहे की काय, या भयान कौरव सैनिक भयभीत होऊन धावू लागले. सूर्यबिंब फुटून त्यातून तप्तरसच अंगावर कोसळतो आहे. या विचित्र भयानं अनेक मूर्छित झाले. अर्जुनाचे बाण अग्नीचा पाऊस पाडू लागले. अर्जुनाच्या अग्निबाणांना निष्प्रभ करण्यासाठी कर्णानं गुडघे टेकून वरुणास्त्राचे दिव्यमंत्र डोळे मिटून आळविले. त्याच्या ओंजळीतून अर्धदान करताना पडलेलं पाणीच आज्ञाधारक सेवक म्हणून त्याच्या साह्यासाठी काळ्या मेघांबरोबर विजांचं अनिर्बंध तांडव नृत्य घेऊन धावलं. त्यानं फेकलेल्या शेपटाला हत्तीच्या कानासारखे चामडी पंख जोडलेल्या अमोघ बाणांची संख्या इतकी होती की कुरुक्षेत्रावरची हवेची पोकळी त्यांनी क्षणात समूळ हलवून टाकली. गगनमंडळातील जभोवतीचे काळे ढग क्षणातच रणभूमीवर दाटले. गडगडत मुसळधार पावसाचा वर्षाव करून त्यांनी अर्जुनाच्या अग्निबाणांच्या मागं लपलेली त्याच्या मनाची आग ही विझवून टाकली. त्या पाण्याच्या दानानं त्या दानवीरानं अर्धवट मेलेल्या जखमी वीरांनाही पुन्हा जीवनाचं दान केलं. पण त्याला माहीत नव्हतं की त्याच्याच वरुणास्त्रानं त्याच्या रथचक्राभोवती चिखल अधिकच दाटत चाललाय. कर्णाच्या वरुणास्त्राचे वर्षणारे मेघ परतवावेत म्हणून अर्जुनानं निवारक अशा वायव्यास्त्राची कुशल योजना केली. सुसाट घोंगावत धावणाऱ्या वाऱ्यानं आकाशात दाटलेली मेघांची कोंडी उधळून लावली. कुरुक्षेत्र पुन्हा सूर्यकिरणांनी उजळून निघालं. अर्जुनाच्या वायव्यास्त्रानं अनेक रथांवरच्या ध्वजपताका खेळणी म्हणून लढवून लावल्या. आनंदित झालेल्या अर्जुनानं जयनाद करीत वज्रास्त्राचं अभिमंत्रण करून ते असंख्य तीक्ष्ण शस्त्र घेऊन धावणारं अस्त्र कर्णावर फेकलं. आपल्या दिशेने चित्रविचित्र आकारांची शस्त्र गतीने येताहेत हे पाहूनही कणभरही न चाललेला त्या कर्णानं प्रत्युत्तर म्हणून महेंद्र पर्वतावर प्राप्त केलेल्या भर्गवास्त्राची योजना केली. दोन्ही अस्त्रांची दिव्य आणि संहारक शस्त्र भयानक खणखणाट करीत एकमेकावर टक्करली. स्फुल्लिंग वर्षवून धरतीवर निष्प्रभ होत कोसळली. अर्जुनानं फेकलेल्या दिव्य अशा सर्वनाशी ब्रह्मास्त्राचंही निवारण त्यानं निर्धारानं केलं. एवढंच काय, पण त्याच्या अचूक बाणाने आमच्या नंदीघोषावर फरफरणारी ध्वजपताकाही ठिकठिकाणी फाटून निघाली. रथधावेचा आधार घेऊन तो बाण फेकीत होता. वळून ते आमच्या रथात घुसत होते. पिनाक, पाश, तोमर, भिंदीपाल, चक्र, त्रिशूल सर्व प्रकारची शस्त्र त्यांनी एकमेकावर फेकली. कोणी थकत नव्हतं. युद्धाला निकाल लागत नव्हता. तिसरा प्रहर संपून सूर्य पश्चिमेकडे कलू लागला. इंद्र आणि बली, नहुष आणि इंद्र, जरासंध आणि भीम ह्या सर्वांहून त्यांचा संग्राम अति भयानक होता, चित्तथरारक होता, क्षणाक्षणाला उग्र होत होता. निशीत, नारच, जिदम, सन्नतपर्व, कंकपुंख, बस्तिक, रुक्मपंखू, क्षूर अशा असंख्य बाणांचा जाळीदार खच संपूर्ण सम्रांगणावर पडला होता. त्यांची इच्छा नसतानाही त्यांनी फेकलेल्या दिव्य अस्त्रांनी असंख्य योद्धे कामी आले. दोन्ही सेनातील वीर आता केवळ हजारांनी मोजता येतील एवढा भयानक संहार त्या दोघांनी केला होता. दोघेही हटत नव्हते, क्षणभरही थकत नव्हते. 16 दिवसात झालेल्या युद्धापेक्षा त्यांचं 1 दिवसाचं युद्ध आता कुरुक्षेत्रालाही पाहवत नव्हतं. तर ते धर्मक्षेत्रही भेदरलं होतं. निर्वाणीचं म्हणून त्यानं अति कष्ट करून महेंद्र पर्वतावर प्राप्त केलेलं परशुरामाकडील
अथर्वण अस्त्र अर्जुनावर फेकलं. त्याचा वेध चुकवण्यासाठी मी सर्व घोडे गर्कन गोल फिरवले. 1-2 कासरे नंदीघोष असा मागे घेतला की तो आता चिखलाच्या पट्ट्यात उतरला. रथचक्रांना वंगणाचा लेप मी एवढ्याचसाठी दिला होता. अथर्वण अस्त्राचा मारा चुकला. आमचा रथ त्याच्या रथाच्या दिशेने पाठमोरा होऊन ते येत असलेला पाहून शल्य दात ओठ खात हलण्याचा प्रयत्न करू लागला. पण बाणांच्या पिंजऱ्यात जखडून टाकला गेल्यामुळं त्याला लवभरही हालता काही येईना. तरीही घोड्यांना चेतावणी देण्यासाठी शिरा ताणून आकार देत त्यानं हातातील वेग फटाफट पांढऱ्या घोड्यांच्या पाठीवर आदळले. घोड्यांनी खूर रुपवून सर्व सामर्थ्यानिशी रथ वळविण्यासाठी जीवाची शर्थ केली. पण एक सूतभरही तो रथ काही हलला नाही. आता तो हलणार नव्हता. अर्धा एक घटका एका जागीच दलदलीत खिळलेला तो रथ सूर्यकिरणांनी ती दलदल तापून घट्ट केल्यामुळे धरतीनं घट्ट पकडून ठेवला होता. त्याच्या रथचक्राभोवतीची दलदल सूर्यकिरणांनी तापून घट्ट केली होती. आता आपल्या पुत्राची अधिक कोणतीही मानखंडना करू द्यायला प्रत्यक्ष त्याचा पिता सूर्यच तयार नव्हता. तो त्याला त्याच्या चिरंतन निजधामाकडे घेऊन तर जाणार नव्हता. थकलेल्या शल्यानं रथातील बाणभाते सोडून सर्व अवजड शस्त्र खाली फेकण्याची कर्णाला सूचना केली. तो भराभर सर्व शस्त्र बाहेर फेकू लागला. निसरड्या रणभूमीवर पुन्हा पायांचे खूर नेटानं रुपवून रथ उद्धरताना घोड्यांच्या तोंडाला फेस आला. तरीही रथ एक कणभरही पुढं सरकला नाही. त्याच्या रथाचं डावं चक्र रणभूमीत फसलं होतं. महेंद्र पर्वताच्या चिखलात वाट चुकलेला खोंड फसतो तसं. मी अर्जुनाचा नंदीघोष त्याच्या रथाभोवती प्रथम मंडलाकृती गरगर फिरवू लागलो. तरीही तो बाण फेकीतच होता. अंगराज रथ हलत नाही. डावं चक्र धरतीने गिळलं आहे. शल्य भयानक स्वरात कसा तरीच ओरडला. माद्रेय थरक नकोस. रथचक्र बाहेर खेचतो. पाठीवरचा भाता आणि हातातील अखंड बाणफेक करणारे त्याचे धनुष्य सावरीत तो रथातून एका झेपेतच खाली उतरला. खाली पश्चिम क्षितिजाचा सोपान उतरणाऱ्या सूर्यासारखा माझ्या मनात विचाराचं काहूर उठलं. तो रथातून खाली सूतपुत्र, अंगराज, सेनापती, दिग्विजयी, रणवीर, अजिंक्य, धनुर्धर, कर्ण की ज्येष्ठ कौंतेय, पहिला पांडव. त्यानं उजवा हात डाव्या रथचक्राच्या एका भक्कम आऱ्याला घालून ते उद्धरण्यासाठी सर्व सामर्थ्य एकवटलं. त्याच्या दंडाचे भक्कम पिळदार चिवट स्नायू टरारले. ताणलेल्या कपाळावर घामाचे थेंबच थेंब दाटले. एक दमदार झटका बसला. रथचक्र हलले नाही. रथचक्राचा तो भक्कम आराच खळकन त्याच्या हाती आला. त्याच्या हातात धनुष्य पाहून अर्जुन बाण फेकतच होता. ते बाण त्याच्या उघड्या दंडात रुपू लागले. तो खाली बसला. रुपेल तितकं धनुष्य धरतीत खाली रुपवून त्यानं ते स्थिर केलं. आता त्याने बाणफेकीचा बैठा पवित्रा घेतला. डाव्या हातानं आपल्या पाठीवरचे बाण काढून तो त्या एकाच हातानं ते विजय धनुष्यावर चढवू लागला. दाताच्या भक्कम पकडीत प्रत्यंच्या पकडून ती ताकदीनं खेचून दातांनी अचूक बाणफेक साधू लागला. उजव्या हातानं रथचक्र उद्धरण्यासाठी निकरानं झुंजू लागला. आणखी 1-2 भक्कम आरे निखळले पण रथचक्र काही हलणार नव्हतं. त्यानं एका हातानं फेकलेल्या एका मर्मभेदी बाणामुळे अर्जुन मूर्छित झाला, कोसळला. ते पाहून निर्धारानं त्यानं हातातील विक्रमी विजयी धनुष्य खाली ठेवलं. चिखलात दोन्ही हात खुपसून सर्व सामर्थ्यानिशी रथचक्र बाहेर काढण्यासाठी. सकाळपासून हा एकच एक क्षण असा येत होता की त्याच्या हातातील धनुष्य दूर होत होतं. एकच क्षण, निर्वाणीचा एकच क्षण. हा चुकला तर मी लाकडी नळीतील औषधी वनस्पती अर्जुनाच्या नाकासमोर धरली. तो क्षणात सावध होऊन पुन्हा उभा राहिला. त्याला निशस्त्र पाहून मात्र अर्जुनानं आपलं गांडीव धनुष्यही खाली घेतलं. निशस्त्रावर शस्त्रफेक कशी करायची म्हणून. गोकुळातील कुरणात अंगाला अंग घासत घुसणाऱ्या गायीच्या कळपासारखे माझ्या मनाच्या प्रांगणावर विचार उधळले. नंदीघोषाच्या 5 घोड्यांचे हातातील वेग मी धडाधड त्यांच्या पाठीवर एकलग आदळू लागलो. काही सुचत नव्हतं. महत्त्वाचा एकच क्षण
नाहीतर रथचक्र उद्धरून तो आकाशवीर पुन्हा जैत्ररथावर झेपवणार होता. मग अर्जुनाचं खरोखरच काहीही खरं नव्हतं. माझ्या हातात वेग 5 होते, असूड मात्र एकच. 1 की 5, वेग की असूड, असूड की वेग, 5 की 1 छे काही कळेना. एवढ्यात विचाराचा एक प्रकाश किरण तरळून गेला. अतिशय व्यावहारिक, अतिशय निर्विवाद.